अतुल सर. नमस्कार मॅम. नमस्कार सर, कसे आहात? मी एकदम मजेत. तुमचं तुम्हाला ताबीज का वगैरे माझ्याकडे आहे. तेच म्हणलं, तुम्हाला का गरज पडली दोन प्रश्नांची? नाही, मला हे ताबीज घातल्यापासून भरपूर फरक पडला आहे. आणि माझ्या प्रश्नाची नाही, मला माझ्या बायकोचे प्रश्न विचारायचे. बायकोला माझ्या मला वाटलं की ताबीज घालून जर तुम्हाला गरज पडत असेल तर आमचं काय काम? एकदा नाही आम्ही नाही. सर्व्हिस दिली तर ती लाईफ लॉंग फ्री असते. नाही नाही, ताबीज खूप फरक पडला. पॉकेट किट पण आहे. बाकी सगळे इमर्जन्सी माझ्याकडे सगळे सगळे तुम्ही दिलेले सगळे मी उपाय करतो. मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या वाईफचा एक प्रश्न आहे मला. तिची हम्म. डेट ऑफ बर्थ आहे 1/1/1991. ओके. तर तिचं आतापर्यंत 2 वेळेस ऑपरेशन झालंय. एक वेळेस फिस्टुलाचं झालंय आणि आता मागच्या 1-2 महिन्यात बॉल ब्लॅडरचं झालंय, पित्ताशयाचं झालंय. ओके. तर त्यात तब्येतीविषयी प्रश्न आहे एक. हम्म. महत्वाचं. आणि तो ओनर कुठे बसून डील करतोय ते महत्वाचं असतं. कोणासोबत डील केली पाहिजे ते पण महत्वाचं असतं. सो ह्या गोष्टी जर तुम्ही आधी करून गेलात तर तुम्हाला मागे वळून बघायची गरज नाही पडणार. आता मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगू शकते की इट्स गुड फॉर यू. पण त्याच्या नंतरच्या सगळ्या गोष्टी, ब्रँड नेम पासनं, कलर पासनं, डेज पासनं, कधी सुरू करायचंय ते सगळं मी तुम्हाला प्रॉपर स्टडी करून सांगू शकते. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला त्या घरात निगेटिव्हिटी कोणताही बिझनेस चालेल, कोणताही म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट मला सांगा की तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. जर तुमचं पूर्ण कुंडलीचं अध्ययन ऑलरेडी आपलं झालेलं आहे तर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत. त्याच्यावर आपण परत एकदा बसून डिसिजन घेऊया की हे आपण बेस्ट करू शकतो, ह्याच्यामध्ये काय सोल्युशन आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमचा कधी फोन आला तर आम्ही नाही उचलला असं नाही होत, किंवा सोल्युशन नाही देत असं नाही होत. सो काळजी नका करू. मरणाच्या गोष्टी करणाऱ्या लोकांशी मी नाही बोलत. मग ते शेवटचं तर प्रत्येकासाठी सोपंच आहे ना सोल्युशन. मरणं सोपं सोल्युशन आहे. माझ्याकडे काही आधार नाही म्हणणं हे पण खूप सोपं सोल्युशन आहे. खूप सारे लोक असे असतात की ज्यांना काही नसतं पण ते खूप काही करतात. सो तुम्ही त्यातले आहात. तुमची एवढी स्ट्रॉंग बर्थ डेट आहे. सो लागा कामाला. काय करू शकताय मला सांगा. जॉब तर मिळेलच, पण जॉबमध्ये तुमच्यासोबत घाणेरडे पॉलिटिक्स केले जातील आणि तुम्ही परत अजून डिप्रेशन मध्ये जाल. त्यापेक्षा माझं सजेशन आहे, छोटा मोठा का होईना आपण बिझनेस करूया. ओके, चालेल. एकदा परत तुमच्या कुंडली मला पाठवा, व्हॉट्सअप करून ठेवा. मी पुन्हा एकदा रिकाउन्सिलिंग घेते तुमचं. चालेल. ओके. थँक्यू. 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 वाणी जैन मॅम आणि स्वप्नील नंतर आहेत, ललिता पण आहेत.